स्कॉलरशिपच्या नवीन व्हिडिओसह स्वागत आहे तुमचं आपल्या के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती। आणि आपण जे काही स्कॉलरशिपचे लेक्चर बघत आहोत त्यामध्ये पुढचं लेक्चर आहे वर्गीकरणाचंच, पण त्यालाच आपण इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन असं म्हणतो। क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण। बघा, आपल्याला आज फिगर्स म्हणजे आकृत्यांचं वर्गीकरण करायचं आहे। यावरती निश्चित रूपानं आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात ते आता आपल्याला एका पाठोपाठ एक बघायचं आहे। तर आपली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणारी 5वी आणि 8वीची जी काही परीक्षा आहे ती आता 22 फेब्रुवारीला होणार आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे। तर आपल्याला आता अभ्यासाची खऱ्या अर्थानं तयारी करणं गरजेची आहे, नाहीतर वेळ खूप आहे। असं म्हणता म्हणता वेळ कधी हातातून निघून जातो हे काही कळत नाही। तर बघा, आपल्या समोर डायरेक्ट आपण प्रश्नांकडे जाणार आहोत। सूचना काळजीपूर्वक वाचा। माझं वारंवार हेच वाक्य असतं, सूचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचे आहे, तरच प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात। काय सांगितलेलं आहे? सिलेक्ट द फिगर, अशी फिगर सिलेक्ट करा दॅट विल नॉट मॅच द ग्रुप। आपल्या समोर जो काही या वेगवेगळ्या फिगरचा, वेगवेगळ्या आकृत्यांचा जो काही ग्रुप दिलेला आहे, जो काही गट दिलेला आहे, त्या गटाला मॅच न होणारी फिगर म्हणजे गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे। येते लक्षात? 4 आकृत्या दिलेल्या आहेत आपल्या समोर, यापैकी कोणती आकृती गटात बसणार नाही ती अचूक आकृती आपल्याला ओळखायची आहे। तर 4ही आकृत्यांमध्ये तुम्हाला वर्तुळ दिसत असतील, त्या वर्तुळामध्ये छोट्या छोट्या काहीतरी आकृत्या आहेत, त्याही आपल्याला काळजीपूर्वक बघायच्या आहेत। बघा, इथे याला हॅश म्हणतात। हॅशच्या समोर काय आलेलं आहे? तुमच्या हॅशच्या समोर आहे रंगवलेलं वर्तुळ। रंगवलेल्या वर्तुळाच्या समोर काय आहे? तर एक स्क्वेअर आहे, चौरस आहे। चौरसाच्या समोर काय आहे? त्रिकोण आहे। त्रिकोणाच्या समोर काय आहे? पुन्हा हॅश आलेला आहे। म्हणजे या पद्धतीने आकृती आलेल्या आहेत। पुढच्या पर्यायामध्ये बघूयात आपण। बघा, हॅश पासून सुरुवात केली होती, हॅशच्या समोर काय आलेला आहे? रंगवलेला वर्तुळ। रंगवलेला वर्तुळ आला होता। रंगवलेल्या वर्तुळाच्या समोर स्क्वेअर म्हणजे चौरस आला होता, चौरस आलेला आहे। चौरसाच्या समोर ट्रायंगल त्रिकोण आलेला आहे, त्रिकोण आला होता। देन हॅशटॅग आलेला आहे, हॅशटॅग आलेला होता। बघा, म्हणजे जागा जरी बदलली असली तरी क्रम मात्र त्या पद्धतीने दिसून येतो। हॅशटॅग शोधा आपला। हॅशटॅगच्या समोर त्रिकोण आलेला आहे, हॅशटॅगच्या समोर त्रिकोण आलेला आहे। हॅशटॅगच्या समोर वर्तुळ यायला पाहिजे, हॅशटॅगच्या पाठीमागे वर्तुळ चाललेला आहे। बघा, त्यानंतर वर्तुळाच्या पाठीमागे काय आहे? रंगवलेल्या वर्तुळाच्या पाठीमागे स्क्वेअर आहे, त्यानंतर त्रिकोण आहे, त्यानंतर हॅशटॅग आहे। त्यानंतर शेवटची आकृती जर बघितली, हॅशटॅग शोधा। हॅशटॅगच्या समोर काय पाहिजे आपल्याला? रंगवलेलं वर्तुळ पाहिजे, रंगवलेलं वर्तुळ। रंगवलेल्या वर्तुळाच्या समोर काय पाहिजे? स्क्वेअर पाहिजे, त्यासमोर ट्रायंगल पाहिजे, त्यासमोर हॅशटॅग पाहिजे। बघा, जर आकृत्यांचं आता निरीक्षण जर केलं तर ही आकृती या पद्धतीने फिरते, 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 या पद्धतीने फिरते। याचा अर्थ असा आहे ही घड्याळाच्या दिशेने फिरते, ही सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते। ही आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते। म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4 या आकृत्या कुठेतरी एकमेकींना मॅच होत आहेत, कुठेतरी त्यांच्यामध्ये साम्य आहे। पण पर्याय क्रमांक 3 ची जी आकृती आहे त्यामध्ये आपल्याला साम्य दिसून येत नाही, ती प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसून येते। येतंय लक्षात? व्हिडिओ कसा वाटतो हे ते सांगा, कमेंट करा, लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा। जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला ही अक्षरं दिसत असतील, ओळखीची आहेत सगळी अक्षरं, हे आहेत आपले अल्फाबेट्स। सूचना तीच आहे आपल्याला, सिलेक्ट द फिगर दॅट विल नॉट मॅच द ग्रुप। गटात न बसणारी आकृती शोधायची आहे, ओळखायची आहे। सगळे अल्फाबेट आहेत। आता यात ओळखायचं काय सर? वाय आपल्याला माहिती आहे, एन आपल्याला माहिती आहे, डब्ल्यू आपल्याला माहिती आहे, पण झेड ही आपल्याला माहिती आहे, पण यामध्ये काहीतरी वेगळं आहे। काय आहे वेगळं? शोधू या जरा बारकावे। बघा, वाय जो बनलेला आहे, हा वाय बनत असताना या पद्धतीने रेषा आहेत, 1 2 3 केली वायची फोड आपण।
आता 3 लक्षात आलं, 3 3 शोधत चला. एक सरळ रेषा, दुसरी रेषा, तिसरी रेषा, 3, एक रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा, 4, एक रेषा, 2 आणि 3. बघा, म्हणजे YN आणि Z तयार होत असताना आपल्याला फक्त 3 रेषांचाच वापर झाला. W तयार होत असताना किती रेषा वापराव्या लागल्या? 4 रेषा. पर्याय क्रमांक 3. वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. असा सराव करणं गरजेचं आहे. आता इथं चेहरे दिसत आहेत, चेहरे तुम्हाला. चेहऱ्यांचं ज्या वेळेला निरीक्षण करायचं, चेहरे काळजीपूर्वक बघायचे असतात. कारण चेहऱ्यामध्ये थोडासा बदल केलेला असतो. थोडासा बदल काय केलेला आहे बघूयात. कानी, नाकी, डोळे बघायचे असतात, त्यावर चेहरा कळतो. बघा, डोळे सगळ्यांचे सारखेच आहेत, नाक सगळ्यांचं सारखंच आहे, तोंड सगळ्यांचं सारखंच आहे. म्हणजे डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये काहीच फरक नाहीये. मग कान बघून घ्या. कान आहेत बघा, कान सारखे दिसत आहेत, पण त्या कानांमध्ये जे काही इयरिंग्स घातलेले आहेत, जे काही कानातले घातलेले आहेत, ते बघून घ्या जरा. येथे मात्र वेगळे निवड केलेली आहे. या पर्याय क्रमांक 3च्या चेहऱ्याने कानातल्याची वेगळी निवड केलेली आहे. कानातल्याची वेगळी निवड केलेली आहे. बघा बरोबर, या पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 यांचे कानातले पण सारखेच आहेत. बरोबर, म्हणजे एका क्लिकचा एकाच व्यक्तीचा फोटो दिसतोय. पण हे जरा वेगळं वाटतंय, कानातले वेगळे आहेत. बरं, आता दुसरी एक गोष्ट शोधायची आहे. दुसरी गोष्ट शोधा, पर्याय क्रमांक 3 आणि इतर राहिलेल्या पर्यायांमध्ये वेगळं काय आहे ते शोधा आणि ते कमेंटमध्ये सांगा. आणखी एक त्यामध्ये फरक आहे, तो कमेंटमध्ये सांगायचा आहे. चला पुढे जाऊयात. बघा, आता इथे काही आकृत्या दिलेल्या आहेत. आकृत्या दिलेल्या आहेत. इथे एक आयत दिलेला आहे, रेक्टँगल दिलेला आहे, इथे एक ट्रायंगल आहे, इथे एक स्क्वेअर आहे आणि इथे एक पॉलिगॉन दिलेला आहे, म्हणजेच ऑक्टॅगॉन आहे. पॉलिगॉन आकृती आहे. तर बघा, यामध्ये याचे 8 भाग केलेले आहेत, 8 पार्ट्स केलेले आहेत, त्यापैकी 4 पार्ट्स रंगवलेले आहेत. यामध्ये याचे सुद्धा 8 पार्ट्स आहेत, याचे सुद्धा 8 पार्ट्स आहेत, याचे सुद्धा 8 पार्ट्स आहेत. प्रत्येक आकृतीचे 8 पार्ट्स केले. यामध्ये 1 2 3 4 रंगवले, यामध्ये 3 रंगवले, यामध्ये 4 रंगवले, यामध्ये 5 रंगवले. रंगवल्यावरून आपल्याला नाही शोधता येत. रंगवल्यावरून नाही शोधता येत, मग काय शोधावं लागेल यामध्ये? तर बघा, ही जी आयताकृती आकृती आहे, जी रेक्टँग्युलर फिगर आहे, ही रेक्टँग्युलर फिगर 1 2 3 आणि 4 या 4 साइडनं मुख्य आकृती बनलेली आहे. 4 साइड आहेत, त्यातले आतले जे काही स्क्वेअर आहेत ते 4 रंगवलेले आहेत. 4 जे काही स्क्वेअर आहेत ते कलर केलेले आहेत. ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये 1 2 3 मेन साइड त्याच्या किती आहेत? 3 साइड्स आहेत. 3 मेन साइड असताना रंगवलेल्या साइड सुद्धा 1 2 and 3 आहेत. देन स्क्वेअर सुद्धा मेन साइड त्याच्या 4 आहेत. मेन साइड 4 आहेत, रंगवलेला भाग सुद्धा 4 आहे. देन नेक्स्ट, ही जी पॉलिगॉन आकृती आहे, ऑक्टॅगॉनल आकृती आहे, यामध्ये साइड किती आहेत? मेन साइड 1 2 3 4 5 6 7 and 8. यामध्ये 8 साइड्स आहेत मेन साइड्स. यामध्ये 8 भाग रंगवलेले पाहिजे होते, पण त्यामध्ये 5 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे ही आकृती काय आहे? निश्चितच वेगळी आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून झालेले आहेत स्कॉलरशिपला. त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे. अगोदरच्या वर्षांमध्ये हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत, तेच प्रश्न आपण सरावाला घेतलेले आहेत. बरं, इथे हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा मग मागच्या प्रश्नामध्ये फक्त बाजू पाहिल्या होत्या, इथेही बाजूच पाहिच्या का सर? मग नाही हो, बाजू नाही पाहिच्या. तर बघा, इथे एक चौकोन दिलेला आहे आणि या चौकोनामध्ये या चौकोनाचे असे 4 भाग केलेले आहेत. 2 भाग रंगवले, 2 भाग कोरे आहेत. इथे एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचे 8 भाग केलेले आहेत, 4 भाग रंगवलेले आहेत, 4 भाग कोरे सोडून दिलेले आहेत. इथे सुद्धा एक स्क्वेअर दिलेला आहे आणि या स्क्वेअरचे सुद्धा 8 भाग केलेले आहेत, 2 भाग रंगवलेले आहेत, 6 भाग कोरे ठेवलेले आहेत. इथे एक षटकोन दिलेला आहे, षटकोनामध्ये 3 भाग रंगवलेले आहेत, 3 भाग कोरे सोडलेले आहेत. तर बघूयात आपण, यामध्ये एका आकृतीचे 4 भाग केले होते, पैकी 2 भाग रंगवलेले आहेत.
याला आपण काय म्हणतो गणितामध्ये हे जर माहित नसेल ना मुलांना तर ऐकून ठेवा. याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्रॅक्शन आणि यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो अपूर्णांक. याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार पडतात, 3 वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातलाच याला छेदाधिक अपूर्णांक म्हटलं जातं. यालाच छेदाधिक अपूर्णांक म्हटलं जातं. पुढे जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण भाग पाडलेले आहेत किती? 8 भाग पाडलेले आहेत. या 8 भागापैकी 4 भाग रंगवलेले आहेत. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा एकूण भाग पाडलेले आहेत 8. या 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. त्यानंतर शेवटची जी आकृती आहे एकूण भाग पाडलेले आहेत 6. त्यानंतर रंगवलेले भाग आहेत 3. हे तुम्हाला फ्रॅक्शन याला अपूर्णांक म्हणतात. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता मग सर यामध्ये काय साम्य आहे ते तरी सांगा. नक्कीच सांगणार आहे तुम्हाला, यातलं सुद्धा साम्य सांगणार आहे. साम्य चांगलं समजून घ्या. बघा, या 2 संख्यांनी मिळून हा अपूर्णांक तयार झालेला आहे. 2 आणि 4 यापासून हा अपूर्णांक तयार झालेला आहे. या 2ला आपण 2 ने भाग देऊयात. बेकबेम यालाही 2 नेच भाग द्यायचा आहे. याला अंश याला छेद म्हणतात, हे लक्षात ठेवा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर हे गणितात शिकायचं आहे बेटा आपल्याला. त्यानंतर यालाही 2 ने भाग दिला, उत्तर काय आलं? 1/2. यालाही 2 ने भाग द्या, यालाही 2 ने भाग द्या. याला 4 ने द्या, कितीने द्या? 4 ने द्या. 4 एकम 4. याला जर 4 ने दिला तर यालाही 4 ने द्यावा लागतो. 4 दोन्ही 8. किती आलं उत्तर? 1/2. 1/2. याला 2 नेच द्यावा लागेल, 4 ने देता येणार नाही, कारण पूर्ण भाग गेला पाहिजे. बेकम बे बेचोक 8. उत्तर किती आलं? 1/4. याला 3 ने भाग द्या, निषेध जाणार आहे. 3 1 3, 3 दोन्ही 6. उत्तर किती आलं? 1/2. बघा, म्हणजे या आकृतीचा 1/2 भाग रंगवलेला आहे. यालाच आपण अर्धा असं म्हणतो, हाफ असं म्हणतो. 1/2 म्हणजेच हाफ. ही आकृती जी आहे ती अर्धी रंगवलेली आहे. ही आकृती सुद्धा अर्धी रंगवलेली आहे. आणि पर्याय क्रमांक 4 ही आकृती सुद्धा अर्धी रंगवलेली आहे. यातली वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आकृती आहे. या पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. सगळे अक्षरांनी भरलेलं दिसतंय. काय काय भरलेलं आहे अक्षरांनी ते बघा. यामध्ये एबीसीडी दिसते तुम्हाला, एबीसीडी दिसते. एबीसीडी दिसत असताना एबीसीडी कशी आहे ते जरा काळजीपूर्वक बघून घ्या. थोडासा पेन बदलतो, व्हाईटवर व्हाईट पेन चांगला वाटणार नाही त्यासाठी. बघा, इथे ए आलेला आहे, याच्यानंतर इथे बी आलेला आहे, त्यानंतर इथे सी आलेला आहे. हा सर आता जरा सापडतंय बरं. एच्या पुढे आहे बी, बीच्या पुढे आहे इकडे सी. बर ठीक आहे. डी कुठे आहे का? नाहीये. त्यानंतर इथे आहे पी, इथे पी आहे. त्यानंतर इथे आहे क्यू, त्यानंतर इथे आर आहे. बघा, पीच्या नंतर पी क्यू आर या पद्धतीने आलेला आहे. म्हणजे एबीसी असा फिरलेला आहे. याला आपण काय म्हटलं होतं? घटीवत म्हटलं होतं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हटलं होतं. पी क्यू आर असा आलेला आहे, प्रतिघटीवत म्हटलं होतं. आठवतंय ना? तर चला, त्यानंतर ए शोधा आपला. ए कुठे आहे? ए इथे आहे. बी कुठे आहे? इथे आहे. सी कुठे आहे? इथे आहे. म्हणजे काय झालेलं आहे? या पद्धतीने एबीसी फिरलेला आहे. कोणत्या पद्धतीने फिरला? या पद्धतीने एबीसी फिरलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पी क्यू आर शोधा आपला. कुठे आहे? इथे आहे पी, त्यानंतर इथे आहे क्यू, इथे आहे आर. बघा कसा फिरलेला आहे पी क्यू आर. या पद्धतीने प्रतिघटीवत फिरलेला आहे. हाही एकदा घटीवत एकदा प्रतिघटीवत फिरला, हाही एकदा घटीवत प्रतिघटीवत फिरलेला आहे. पुन्हा यामध्ये एबीसी शोधा. ए बी कुठे पाहिजे होता? असा पाहिजे होता. उलटा फिरलाय बी. बघा, उलटा फिरलाय बी. चालणार आहे का? इथेच लक्षात येतं हे चालणार नाहीये, तरी सुद्धा बघून घ्या. त्यानंतर ए च्या पाठीमागे बी नको यायला, एच्या आपल्याला पुढे बी पाहिजे. एच्या इथे पाठीमागे बी आलेला आहे. त्यानंतर पी क्यू आर हे सुद्धा प्रतिघटीवत फिरलेलं आहे. दोन्ही सुद्धा प्रतिघटीवत फिरलेले दिसून येतात. इथे शेवटचं एकदा चेक करून घेऊयात. एच्या पुढे बी आहे, एच्या पुढे आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. बीच्या पुढे सी आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. पी क्यू आर बघा, पी उलटा फिरलेला आहे, प्रतिघटीवत आहे. याला प्रतिघटीवत म्हणतात बेटा. घड्याळाचा काटा उलट दिशेने फिरायला लागला. आर इथे आहे. म्हणजे एबीसी हा घटीवत फिरतो, पी क्यू आर हा प्रतिघटीवत फिरतो. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये दोन्ही सुद्धा
प्रति घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण जे काही यूट्यूबवरती लेक्चर्स घेतो, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सगळी पूर्ण प्रिपरेशन करायची आहे ना स्कॉलरशिपची, तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. यापेक्षा सुद्धा वेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जर तुम्हाला संपूर्ण प्रिपरेशन करायचं असेल तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगायचा आहे, मित्रमंडळींना शेअर करायचा आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवायचं आहे आणि कमेंट करून सांगा की आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.